विरोधकांचे बोल चंद्रदीप नरकेंनी बोलू नयेत. खरं म्हणजे त्यांच्या भागातील लोकांच्या भावना असतील. पण मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की जगातली अनेक राष्ट्र जी महाराष्ट्र एवढी क्षेत्रफळ असणारे असतील, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, वगैरे वगैरे, या प्रत्येक राष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ आहे, जवळपास 8-8 हजार किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर ते मुंबई हा एकमेव मेगा हायवे झालेला आहे. दुसरा मेगा हायवे मुंबई ते बांद्यापर्यंत होतोय. तिसरा मेगा हायवे नागपूर ते बांद्यापर्यंत होतोय. आणि हा होत असताना नागपूर ते बांद्याच्या रोडमध्ये शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरवरून जातोय. हे आमचं भाग्य समजलं पाहिजे. अनेक शक्तीपीठ त्यामध्ये येत आहेत. आज वाढवण बंदर याला कनेक्ट होतंय. खऱ्या अर्थानं पूर्वी नागपूर ते मुंबईचा जो महामार्ग झाला त्याला देखील विरोध झाला होता. आज शेतकऱ्यांना तुम्ही विचारून बघा, त्यांच्या मालाला भाव वाढलेला आहे. दळणवळणाच्या माध्यमातून 4 ते 5 तासामध्ये आज नागपूरचे शेतकरी आपला माल घेऊन मुंबईच्या मार्केटमध्ये जात आहेत. विकासापर्यंत जायचं असेल, इंडस्ट्रीचा विकास व्हायचा असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल, आज IT सेक्टर कोल्हापूर येऊ पाहतंय, तर शक्तीपीठ होणं फार गरजेचं आहे. विरोधकांना त्यांचं काम करून द्या. त्यांनी विरोधच केलेला आहे. काय केलं हो त्यांनी? गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जर विकास पाहिला तर त्याच्या 10% विकास देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधकांनी केलेला नाही. आणि म्हणून माझं महायुतीच्या आमदारांना, मंत्र्यांना विनंती आहे की कुणी या गोष्टीला विरोध करू नका. हा सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय पंतप्रधान, उपमुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळं याला कुणी विरोध करू नये. हा अत्यंत हिताचा असणारा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. शक्तीपीठ महामार्ग कोणाचा आहे? हा शासनाचा आहे. आणि त्यामुळे शासनात काम करणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी संयम ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचं मला नाही वाटत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा पद्धतीची भाषा खपवून घेतील.